नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये रेडीमेड पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन आपण तयार करणार आहोत. तर रेडीमेड पॅच असतो ना, तर तो कसा लावायचा, तर हे या व्हिडिओमध्ये मी सावकाश आणि सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा जो पॅच आहे तर त्याचा आकार पाहू शकतो तुम्ही, पानगळ्याचा आकार आहे. बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पॅच भेटत असतात मार्केटमध्ये आणि आरीवर्क करायला गेलं तर आपल्याला ब्लाऊजला वेळ लागतो. तर त्यापेक्षा असं रेडीमेड पॅच आणला तर लगेच अगदी 2 तासामध्ये हा ब्लाऊज होऊ शकतो. तर बघा, फक्त आपल्याला हा पॅच कट करायचा आहे. व्यवस्थित असा कट करायचा. जास्त बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते. जास्त कापड ठेवू नका, नाहीतर ते बाहेर ट्रान्सफर दिसू शकतं. जो काही पॅच आहे ना, तो जसा आहे ना तसा व्यवस्थित असा आकार त्याचा आहे ना पानगळ्याचा, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. त्या दोन बाजू आहेत ना वरच्या लाईनिंग, त्या बाहीसाठी दिलेल्या आहेत. आणि हे पानगळा आणि मध्ये जो पुढे दिलेला आहे ना, तो भाग आपण पुढच्या भागाला पण लावू शकतो. तर हे जे माप आहे ना, तर ते 40 इंच माप आहे ब्लाऊजचं. तर त्या पद्धतीने डीप गळा आहे. तर हा पॅच ह्या मापासाठी परफेक्ट आहे. तर थोडीशी उंची ह्याची म्हणजे ब्लाऊजची जास्त आहे ना, म्हणजे गळ्याची उंची, त्याच्यामुळे थोडंसं जोड आपल्याला द्यावं लागत आहे. तर पाहू शकता मी पानगळा ब्लाऊजवरती कट करून आपल्याला अस्तर जोडून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा चिटकवायचा आहे. तर थोडं आपल्याला हा ग्लू तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, B7000 हा ग्लू आहे ना, तर हा थोडा पॅचलासुद्धा लावायचा. आणि आपला जो ब्लाऊजचा कपडा आहे ना, तर त्या बॅक पार्टलासुद्धा थोडं लावून घ्यायचं आहे. आणि जसा आहे तसा व्यवस्थित असा चिटकून घ्यायचा आहे. तर हा ग्लू खूप छान आहे, अजिबात म्हणजे ब्लाऊज निघत नाही, तर आणि फाटतसुद्धा नाही ह्या ग्लूने. पाहू शकता तुम्ही, खूप छान असं चिकटलं जातं. त्यामुळे हा ग्लू नक्की वापरा. आणि बघा, मी व्यवस्थित असा प्रॉपर जसा आहे ना पानगळा तसा चिटकून घेणार आहे. तर तुम्हाला म्हणजे मशीनवरती लावायला ह्याला प्रॉब्लेम येणार, कारण मणी आहेत ना, खूप मण्यांच्या 3-4 लेयर्स आहेत. त्याचबरोबर टिकलीची एक लेयर्स आहे. त्यामुळे तुम्हाला मशीनवरती लावता, आता एखाद्याच्या मशीनवरती लावता येत असेल तर त्यांनी लावू शकता, पण शक्यतो जे मणी आहे ते तुटू शकतात. त्यामुळं ह्याला चिटकवलेलंच बेस्ट आहे. तर पहा, थोडंसं अगदी 1 इंच, 1 ते 1.5 इंचाचं वरती गॅप राहत होता. तर तिथे मी थोडा तो पुढचा गळ्याचा भाग होता ना, त्याच्यातून कट केला आणि तेवढा 1 ते 1.5 इंच जोडून घेतलेला आहे. आणि तिथं मध्ये जो भाग शिल्लक राहिला आहे तिथे मी मणी लावून जॉईंट करून घेणार आहे, जेणेकरून तिथे जॉईंट दिलं आहे कळणारसुद्धा आहे आपल्याला. तर हा एवढा कस्टमरचा मापाचा बघू शकता बॅक पार्ट होता. तर त्यामुळे त्यांना हा पार्ट त्यांना काढूनच टाकायचा होता. आणि इथे फक्त त्यांना ना हे जे 2 मोर आहेत ना तेवढे चिटकवायचे होते. तर मग नंतर त्यांनी हा डिसिजन घेतला की रेडीमेड पॅच किंवा आरीवर्क करायचं. तर आरीवर्क करायला काही गडबडीच्या वेळेला खूप वेळ लागतो. तर त्यापेक्षा असं जर रेडीमेड पॅच लावला ना तुम्ही, तर कमी वेळात पटकन ब्लाऊज शिवून होतो. अगदी 2 तासामध्ये ब्लाऊज आपला तयार होतो. तर हा जो मोर आहे तो मी छान असा एकदम प्रॉपर असा कटिंग करून घेतला. आणि अगरबत्तीच्या सहाय्याने बघू शकता कडा वगैरे व्यवस्थित कट करून घेतले. आणि आपल्याला म्हणजे धागे निघणार नाहीत. त्यानंतर पाहू शकतो तुम्ही, जो मोर होते ना ते सुद्धा चिटकून घेतले. आणि त्यानंतर त्याच्या साईडून बघू शकता छोटे मणी आपल्या सुई धाग्याच्या साध्या सुईने ॲडजस्ट केले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. आरीवर्कच्या सुईने नाही केलं, साध्या सुईनं. आणि सगळा हा पॅच बघू शकता. आणि हे जे मोराचे मणी वगैरे आहेत ना, त्यालासुद्धा मी पूर्ण ट्रान्सपरंट व्हाईट नेलपेंट आहे ना आपलं, ट्रान्सपरंट दिसतं ते वाला नेलपेंट लावून घेतलं. नाहीतर काय होतं, हे मणी जर काळे पडले ना तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पूर्ण डल होते, एकदम खराब दिसतो ब्लाऊज. त्यामुळे नक्की ही जी ट्रिक्स आहे ना, नक्की तुम्ही सगळ्यांनी यूज करा. तर बघा, आरीवर्कच्या ब्लाऊज म्हणजे प्रत्येक ब्लाऊज शिवतात ना ताई, त्यांना सगळ्यांना माहीत आहे. तर बघा, वरच्या साईडला मी सुद्धा मनी कवर केलेले असल्यामुळे आपल्याला जोड दिलेला आहे, हे अजिबात दिसत नाही. आणि जी काय आपल्याला पाठीमागं नॉड लावायची असते तीसुद्धा सुरुवातीला लावून घ्या, नंतर लावता येणार नाही त्यासाठी. तर बघा, बॅकपार्ट पूर्ण आपला लेस लावून तयार झाला. त्यानंतर पूर्ण बॅकपार्ट आहे ना असा प्लेन दिसत होता. तर त्यानंतर मी सुई धाग्याच्या साह्यानेच म्हटलं, माझ्याकडे हे जे मणी आहेत ना बघू शकता, गहू मणीसारखे थोडेसे लांबट असतात ना, ते मणी होते. तर म्हटलं त्या मण्याने थोडंसं डिझाईन तयार करूया. तर साध्या सुईने बघा मी मणी कसे लावून घेतलेले आहेत. खडूने मार्किंग केलेलं आहे सुरुवातीला. मार्किंग करूनच आपण लावायचं, म्हणजे योग्य ठिकाणी आणि आपल्याला व्यवस्थित असं मणी आपल्याला लावता येतात. नाहीतर काय होतं, खालीवर होऊ शकतं. तर बघा, एक मणी घेतला, लांबट आकाराचा आहे बघू शकता. पुढच्या साईडला टोकदार आहे, पाठीमागं थोडंसं जाड आहे. तर आपल्याला 3 मणी लावायचे, 2 आडवे आणि 1 उभा, असं बघू शकता. या पद्धतीने लावायचे आहेत हे मणी. आणि हे मणी लावल्यामुळे जो बॅकपार्ट आहेत ना, एकदम म्हणजे जसा आरीवर्कचा ब्लाऊज असतो ना सेम त्याला म्हणजे एवढा सुंदर ब्लाऊज दिसत होता. कस्टमरला तर प्रचंड आवडला. खूप सुंदर ही ब्लाऊज डिझाईन तयार झाली. तर कमी वेळेत तुम्हाला सणासाठी किंवा आता लग्न तर नाहीत, पण आता सण चालू झालेले आहेत ना आता, त्याच्यामुळे आपल्याला
थोडंसं ब्लाऊजमध्ये थोडंसं चेंजेस करा वाटतं ना, तर नक्की ही डिझाईन तुम्ही ट्राय करा. आरीवर्कला खूप पैसे जातात, त्यापेक्षा साध्या सुईनेसुद्धा तुम्ही आरीवर्क करू शकता. हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा, एवढा सुंदर दिसत आहे. तर पाहू शकता. त्यानंतर माझ्याकडं टिकलीच असतात ना, त्यासुद्धा होत्या टिकल्यास. तर मी ह्या बाहीला सुद्धा टिकल्या आहेत ना चिटकवलेल्या, तर मी म्हटलं चला ह्यातसुद्धा टिकल्या थोड्याशा आपण चिटकून ट्राय कराव्या. तर खूप सुंदर लुक आला. आपल्याला थोडंसं ग्लू लावायचा आणि ज्या टिकल्या आहेत ना ते एक एक टिकली चिटकून घ्यायचे. तर या ग्लूचा खूप छान रिझल्ट आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. तर पहा, एक एक टिकली लावून घेत आहे मी. त्यानंतर फायनली तुम्हाला लुक दाखवते. खूप सुंदर असा लुक आला आहे. तर तुम्हालासुद्धा आरीवर्क करायला जर बाहेर पैसे द्यायचे नसतील ना, तर नक्कीच ही जी मी ट्रिक सांगितलं आहे हे नक्कीच यूज करा. आणि हा पॅच आहे ना, खूप काही जास्त महाग भेटत नाही. तुम्हाला मार्केटमध्ये जर गेला तर तुम्हाला भेटेलच किंवा ऑनलाईनसुद्धा भेटून जाईल. तर पहा, या पद्धतीने मी कमी वेळात अगदी 2 तासामध्ये हा ब्लाऊज तयार केलेला आहे. आणि खूप सुंदर बघू शकता, जॉईंटसुद्धा दिसत नाही आपला. खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. तर एवढी सुंदर डिझाईन आपण तयार केली तर कस्टमरला तर प्रचंड आवडेल. या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे नक्कीच तुम्ही सुरुवातीला ट्राय करा. आणि सुरुवातीला असे सोपे सोपे गळे असतात ना, ते ट्राय करा. तर पहा, आपला मोर, त्याचबरोबर जो काही पान गळ्याचा पॅच आहे, तर बघा कुठेही जॉईंट दिल्यासारखं वाटत नाही. तर तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. तर मणी लावल्यामुळे उत्तम असा त्याला लुक आलेला आहे. आणि सुंदर असं आपण नॉट लावल्यानंतर त्याचं लटकन तयार केलं, त्यालासुद्धा लेस लावून घेतली आणि छान असे फिनिशिंगमध्ये आपण हा ब्लाऊज तयार केला. तर पाहू शकता. आणि पुढच्या गळ्याला मी आता इथेसुद्धा मला इथे मण्यांचं वर्क करायचं होतं, पण दोन्ही काटाला ना समान नव्हतं, एक पुढे आणि एक मागं होतं. त्याच्यामुळे मी हाताला करण्याचं हे केलं नंतर, म्हणजे नाहीच केलं मी, कारण एक पुढे आणि एक मागे झालं असतं ना, त्याच्यामुळे. तर पहा, यानंतर तुम्हाला फ्रंट साईडला सुद्धा जो आपला बॅक पार्टचा जो गळा होता ना, तो पुढे एका साईडला चिटकवून घेतला आणि तिथेसुद्धा मण्यांचं वर्क करून घेतलं. बघू शकता, हे दोन्ही बाहीलासुद्धा खूप सुंदर असं दिसत आहे. इथेसुद्धा आपण वर्क करू शकतो, पण तेवढा वेळ काय मला नव्हता. तर पहा, पुढचा भाग तुम्हाला दाखवलेला आहे. पुढच्या गळ्याच्या इथेसुद्धा मणी लावून घेतल्यामुळे खूप सुंदर असा लुक आला होता ह्या ब्लाऊज. तुम्हालाही कमी वेळ असेल ना, तर ही पॅचवर्कची डिझाईन नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त नवीन मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण नवीन मैत्रिणींना थोड्याफार गोष्टी माहीत नसतात, तर त्यांना नक्कीच ह्या काही ट्रिक्स असतात ना, त्या माहीत पडाव्या यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.